नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर बघत होतो. आज ग्रॅव्हिटेशनमधले शेवटचे 2 पॉईंट इंटरेस्टिंग आहेत ते बघायचे आहेत, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा फ्री फॉल म्हणजे काय बघूया आपण. बघा, एक एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया आपण. एक स्टोन आहे जो आपण हातात धरला आहे. आपण एक स्टोन हातात धरला आहे. हातात धरल्यानंतर एका ठिकाणी स्थिर आहे तो स्टोन, बरोबर. आपण ज्यावेळी बघितलं पृथ्वी कोणत्याही वस्तूला आपल्या केंद्राकडे आकर्षून घेत असते, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग हा स्टोन ज्यावेळी आपण हातात धरला आहे तो खाली पडत नाही आहे. याचा अर्थ आपण आपल्या हाताद्वारे त्याला फोर्स लावलेला आहे. किती फोर्स लावलेला आहे? जेवढ्या फोर्सनं पृथ्वी त्याला आपल्याकडे ओढत आहे. म्हणजेच काय, F=G. पृथ्वी आपल्या केंद्राकडे जेवढा फोर्स लावून त्या वस्तूला ओढत आहे तेवढाच फोर्स आपण अपोजिट डायरेक्शनला त्या स्टोनवर लावलेला आहे. हातात धरतोय आपण म्हणजे फोर्स लावतोय. याचाच अर्थ काय, दोन्हीचं मॅग्नेट्यूड इक्वल आहे. इक्वल आणि अपोजिट फोर्स एकमेकांना कॅन्सल होऊन तो स्टोन एका ठिकाणी स्थिर आहे, बरोबर. मग समजा आपण हा फोर्स काढून घेतला, आपण आपला हात काढून घेतला, तर तो स्टोन खाली पडणार आहे. का खाली पडणार आहे? कारण त्यावेळी त्या फोर्सवर फक्त आणि फक्त एकच फोर्स कार्यरत असणार आहे, तो म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण हात काढून घेतला म्हणजे आपण हाताद्वारे लावलेला जो इक्वल आणि बॅलन्स्ड फोर्स होता तो काढून घेतला. मग त्या दगडावर फक्त एकच फोर्स कार्यरत राहील, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि दुसरा कोणताही फोर्स कार्यरत नाही आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत आहे. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्यामुळे तो स्टोन खाली पडायला सुरुवात होईल. फ्री फॉल म्हणजे काय बघा, वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. ज्यावेळी एखादी वस्तू ची मुवमेंट होते फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टवर कोणताही फोर्स कार्यरत नसून फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत असतो, त्यावेळी त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. म्हणजे एक दगड आपण वर फेकला आणि ज्यावेळी वर फेकला त्यावेळी आपण काय होतो, हातात धरला असेल किंवा वर फेकला असेल त्यावेळी आपण त्याला फोर्स अप्लाय केला होता. पण दुसरा हा फोर्स ज्यावेळी संपतो आणि स्टोन खाली यायला सुरुवात होते, आपण बघितलं ना, मॅक्सिमम हाईट रीच केल्यानंतर स्टोन खाली यायला सुरुवात होते आणि त्याच वेळी त्या स्टोनवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असतो, म्हणून त्या ऑब्जेक्टला आपण फ्रीली फॉलिंग बॉडी असं म्हणतो. इन फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. आपण ज्यावेळी बॉलचं एक्झाम्पल बघितलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघताना, काय बघितलं होतं? ज्यावेळी बॉल वरून खाली येणार आहे त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी 0 झालेली असते, म्हणून त्याच्यावर फक्त एक फोर्स कार्यरत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ज्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते फ्री फॉल सुरुवात होताना, आणि नंतर ती जी वाढत जातो पृथ्वीच्या केंद्राकडे येताना, म्हणून त्याची नंतर इनिशियल व्हेलॉसिटी वाढत जाते. फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. फ्री फॉल ही जी कन्सेप्ट आहे ती फक्त एक आयडियल कन्सेप्ट आहे, ती रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पॉसिबल नाही आहे. कारण बघा, फ्री फॉल ची डेफिनेशन काय सांगते? वेन अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असायला पाहिजे. जेव्हा आपण स्टोन खाली पडतोच एक्झाम्पल बघितलं, त्यावेळी त्याला प्रॅक्टिसमध्ये, जनरल प्रॅक्टिसमध्ये, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये काय होतं? हवेचा फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करत असतो खाली पडायला, किंवा जर तो पाण्यात असेल तर त्याचा बियॉन्ड फोर्स त्याला अपोज करत असेल. मग जर ॲक्च्युअलमध्ये फ्री फॉल घडायचा असेल तर ते कुठे पॉसिबल आहे? व्हॅक्यूममध्ये, जिथं हवेचा फ्रिक्शनल फोर्स नाही आहे किंवा अपोज करायला कोणतीही गोष्ट नाही, तिथं फक्त आणि फक्त तिथंच फ्रीली फॉलिंग पॉसिबल आहे. फ्रीली फॉलिंग लक्षात आले का सगळ्यांच्या? ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये असतो त्यावेळी त्याला फ्रीली फॉलिंग असे म्हणतात. आणि फ्रीली फॉलिंगच्या वेळी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, कारण त्याच्यावर दुसरा कोणताही फोर्स अप्लाय झालेला नसतो आणि
नंतर ती व्हेलॉसिटी वाढत जाते, कारण जसं तो पृथ्वीकडे येईल तशी त्याची ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वाढत जातं आणि तो फक्त आणि फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. बघा, न्यूटनच्या फॉर्म्युलानुसार आता ते इनिशियल व्हेलॉसिटी 0 आपल्याला तर माहिती आहे, पण ज्यावेळी तो जमिनीवर येईल त्याचा फायनल व्हेलॉसिटी किती आहे किंवा किती टाईम लागला त्याला एका पर्टिक्युलर हाईटवरून जमिनीवर पोचायला, अशा प्रकारचे न्यूमरिकल्स आपल्याला विचारले जातात. त्यावेळी न्यूटनचे फॉर्म्युले यूज करून आपण त्याचे आन्सर्स काढू शकतो. तर बघा 3 फॉर्म्युले दिलेत न्यूटनने मोशनचे. फर्स्ट फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाईम. म्हणजे ज्यावेळी फ्री फॉल बघितलं त्यावेळी यू इनिशियल व्हेलॉसिटी 0 घ्यायची सांगितलं मी. मग फॉर्म्युला काय होईल? व्ही इज इक्वल टू ए टी, कारण यू तर आपला ऑलरेडी 0 आहे. दुसरा फॉर्म्युला, त्याच्यावरून आपण फायनल व्हेलॉसिटी किंवा टाईम काढू शकतो. जीची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. जर डिस्टन्स काढायचं असेल काय, एक समजा एक्झाम्पल अशा प्रकारे दिले की एका ऑब्जेक्टला वरून खाली पडण्यासाठी 10 सेकंदाचा टाईम लागला, तर तो किती डिस्टन्सवरून खाली पडला जर तो फ्रीली फॉलिंग असेल तर. म्हणजेच काय, आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं, यस काढायचं आहे आणि टाईम दिलेला आहे यू टी प्लस ए टी स्क्वेअर बाय 2. म्हणजेच यू 0 असेल इनिशियल व्हेलॉसिटी, तर आपल्याला ए टी स्क्वेअर बाय 2 काढायचं आहे. ॲक्सेलरेशन इंटू टाईम स्क्वेअर डिवायडेड बाय 2. टाईम दिलेला असतो, आपल्याला एसची व्हॅल्यू मिळून जाते. इथं ए ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण जी यूज करायची आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. त्याच्यावरून आपण डिस्प्लेसमेंट किंवा फायनल व्हेलॉसिटी काढू शकतो. आता बघा, ज्यावेळी फ्री फॉलिंगचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आपल्याला न्यूमरिकल्स, त्यावेळी यू इज इक्वल टू 0 घ्यायचे, कारण त्याचवेळी आपलं फ्रीली फॉलिंग पॉसिबल आहे. आणि ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू घेऊन न्यूमरिकल सॉल्व करायचे. जेव्हा आपण न्यूमरिकलचं सेशन घेणार आहे त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे लक्षात येऊन जाईल. हे झालं फ्री फॉलबद्दल. आता बघा, एस्केप व्हेलॉसिटी. इंटरेस्टिंग पॉईंट आहे एस्केप व्हेलॉसिटी. सॅटेलाईट लॉन्च करताना वगैरे जे सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्यायची, इंटरेस्टिंग आहे एस्केप व्हेलॉसिटी. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघताना ज्यावेळी मी एक एक्झाम्पल दिलं होतं बॉलचं, सांगितलं एका बॉलला इनिशियल व्हेलॉसिटी दिली, तो एका मॅक्झिमम हाईटपर्यंत जाईल, कारण त्याची व्हेलॉसिटी त्या हाईटला 0 झालेली असेल. व्हेलॉसिटी 0 का होईल? त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॉन्स्टंट पूल जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, तो त्याला नेहमी अपोज करत असेल आणि खाली ओढत असेल, म्हणून त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक वेळी कमी कमी होत जाईल. आणि एका पर्टिक्युलर हाईटला जाऊन ती व्हेलॉसिटी 0 होईल आणि तिथून मग व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतर त्याच्यावर फक्त एकच ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहील, कॉन्स्टंट पूल, आणि मग तो जमिनीवर येईल. बरोबर? म्हणजे ही जी मॅक्झिमम हाईट आहे ती डिपेंड कशावर होती? इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली त्याच्यावर. बरोबर? तर बघा, व्हेलॉसिटी गिवन बाय अस डिक्रीजेस ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण बॉलवर फेकताना किंवा स्टोनवर फेकताना काय करतो? एक फेकतोय म्हणजे काय देतो त्याला? इनिशियल व्हेलॉसिटी देतोय. मग ह्या इनिशियल व्हेलॉसिटी कमी 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 का होत जाते? कारण तिला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वस्तूला खाली अट्रॅक्ट करत असतो, म्हणून आपण दिलेली व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. वन्स रिच्ड टू मॅक्स हाईट इट स्टार्ट्स टू फॉलिंग डाऊन. मॅक्स हाईट म्हणजे काय? व्हेलॉसिटी कमी कमी होत जाऊन एका पॉईंटला 0 झाली, ती त्याची मॅक्झिमम हाईट झाली आणि तिथून तो स्टोन परत खाली यायला सुरुवात होणार आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅक्स हाईट डिपेंड्स ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. तो किती मॅक्झिमम हाईटवर जाणार आहे, व्हेलॉसिटी 0 कधी होणार आहे, हे कशावर डिपेंड असणार आहे? आपण इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली त्याच्यावर मॅक्झिमम हाईट डिपेंड असेल. या इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड दिली तर तो जाईल कमी डिस्टन्सवर. जर इनिशियल व्हेलॉसिटी आपण 1000 मीटर पर सेकंड दिली तर तो जास्त डिस्टन्सला जाईल. म्हणजे मॅक्झिमम हाईट त्याची इनिशियल व्हेलॉसिटीवर डिपेंड असेल. हायर द इनिशियल व्हेलॉसिटी लार्जर द हाईट रीच. जेवढी जास्त आपण इनिशियल व्हेलॉसिटी देईल तेवढं तो जास्त हाईट अचीव करणार आहे. असो वी हॅव सीन दॅट जी कीप्स ऑन डिक्रीजिंग विथ हाईट. म्हणजे आपण एका बॉलला ज्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे
आणि ती व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते बिकॉज त्याला जी खाली ओढतो. पण आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बघताना हे सुद्धा बघितलं की जसं आपण हाईटला जाऊ तसं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कमी होत जाते. ती 9.8 मीटर पर सेकंड सर्वत्र कॉन्स्टंट नाही आहे, ती हाईटनुसार कमी कमी होत जाते, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. फॉर्म्युला बघितला होता आपण. आणि ज्यावेळी हाईटवर जाऊ आपण, पर्टिक्युलर हाईटवर जाऊ, ती जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. बरोबर. समजा बॉल फेकला आपण, इनिशियल व्हेलॉसिटी दिली आणि त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढतोय. बरोबर. आता बघा, आपण अशीच इनिशियल व्हेलॉसिटी जर दिली होती वाढवत जाऊ. बरोबर. इफ वी कीप इन्क्रीजिंग इनिशियल व्हेलॉसिटी इट विल रीच हायर अँड हायर हाईट. पण जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी वाढवू तेवढी त्याची हाईट जी अटेन करणार आहे तो ती वाढत जाईल. फॉर पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटी इट विल रीच द मॅक्स हाईट वेअर जी बिकम्स 0. म्हणजे आपण समजा त्या बॉलला एवढी इनिशियल व्हेलॉसिटी दिली की ती एवढ्या हाईटला जातो तो वर की त्या हाईटला जीची व्हॅल्यू 0 झालेली असेल. जीची व्हॅल्यू पण डिक्रीज होत जाईल हाईटनुसार. आपण एवढ्या इनिशियल व्हेलॉसिटी, जास्त एवढी इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे की तो त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 व्हायच्या आधीच जीची व्हॅल्यू काय झालेली आहे, 0 झालेली आहे. बरोबर. जीची व्हॅल्यू पण डिक्रीज होत जाणार हाईटनुसार. मग एवढी इनिशियल व्हेलॉसिटी दिली की त्या पॉईंटला V0 व्हायच्या आधी जीची व्हॅल्यू 0 झाली. बरोबर. मग ज्यावेळी जीची व्हॅल्यू 0 होईल त्यावेळी त्याच्यावर फक्त कोणती व्हेलॉसिटी, कोणता फोर्स काम करणार आहे, आपण जो दिलेली आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी, एकच व्हेलॉसिटी, त्याच्यावर जी त्यावेळी काम करत नसणार आहे, कारण जीची व्हॅल्यू त्या हाईटला 0 झालेली असेल. इट ओव्हरकम्स डाऊनवर्ड पूल अँड एस्केप्स फ्रॉम द अर्थ फॉर एव्हर. म्हणजेच काय, त्याला त्याच्या जीची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे त्याला डाऊनवर्ड पूल करणारा जो फोर्स होता तो संपलेला आहे. त्याच्यावर फक्त एक फोर्स कार्यरत करेल, त्याची व्हेलॉसिटी. मग ज्यावेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत नाही आहे त्यावेळी ती वस्तू पुन्हा कधीही पृथ्वीवर येणार नाही, कारण ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो एक सर्कल आहे अर्थच्या भोवती त्या सर्कलच्या बाहेर ती गेलेली आहे, तर जी कार्यरत नाही. मग पुन्हा ती पृथ्वीवर कधीही येणार नाही. ती जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ज्या इनिशियल व्हेलॉसिटीला तो एक मॅक्झिमम हाईट अटेंड करेल जिथं जीची व्हॅल्यू 0 असेल, त्या इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. अशी इनिशियल व्हेलॉसिटी, जी इनिशियल व्हेलॉसिटी आपण एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करताना देतो, तो ऑब्जेक्ट एवढी मॅक्झिमम हाईट अटेंड करेल की तिथं जीची व्हॅल्यू 0 असेल, त्याला डाऊनवर्ड पूल एक्सपिरियन्स होणार नाही. त्याच्यावर फक्त आपण दिलेली इनिशियल व्हेलॉसिटी कार्यरत असेल आणि तो पुन्हा कधीही अर्थवर परत येणार नाही. ही एस्केप व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे. आणि आपण एस्केप व्हेलॉसिटीची ही कन्सेप्ट कधी यूज करतात, ज्यावेळी सॅटेलाईट वगैरे लॉन्च करतात. बरोबर. कृत्रिम उपग्रह ज्यावेळी सोडायचे असतात आपल्याला, ते किंवा अर्थचा, मग त्यांनी हाईट अटेंड करायची असते त्यावेळी ती इनिशियल व्हेलॉसिटी किती द्यायची ते कॅल्क्युलेट करून काढतात. मग किती डिस्टन्सला ते ऑर्बिट त्याच्यात पाहिजे सॅटेलाईटचं, त्याच्यावर ती इनिशियल व्हेलॉसिटी ठरवली जाते. मग काही ऑब्जेक्ट असे आहेत ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ओव्हरकम करून ते बाहेर गेलेले आहेत, ते पुन्हा कधीही पृथ्वीवर येत नाहीत. मग जर सॅटेलाईट लॉन्च करताना जर एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतात, त्यासाठीचं फॉर्म्युला काय आहे, एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm/r. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो न्यूटनने इंट्रोड्यूस केला होता. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ आणि कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. तिन्ही व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. आपण कॅल्क्युलेशन करून एस्केप व्हेलॉसिटीचं आन्सर काढू शकतो. हे झालं. आपण ज्याही न्यूमरिकल्स बघणार आहे त्यावेळी एस्केप व्हेलॉसिटीवरचे आपण न्यूमरिकल्स बघूया. तिथंपर्यंत लक्षात आलं असेल फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी दोन्ही इंटरेस्टिंग कन्सेप्ट होत्या. फ्री फॉल म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असतो, दुसरा कोणताही फोर्स नसतो, त्यावेळी आपण त्या ऑब्जेक्टला आणि ती ऑब्जेक्टला फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट असं म्हणणार आहे. आणि एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटीच एवढी देतो आपण की तर मॅक्झिमम हाईट रीच करताना जीची व्हॅल्यू 0 होऊन जाते. हाईटनुसार जीची व्हॅल्यू डिक्रीज होते, तरीही त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 झालेली नसते. मग त्या इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी.